तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. जीवनाला नवी दिशा आणि उमेद द्यायची असेल तर हे लक्षात ठेवलंच पाहिजे. जो प्रयत्न करतो तोच विजय मिळवतो. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी-कधी नशीबसुद्धा हारतं. खरं तर आपलं जीवन आणि आरोग्य आपल्या विचारांचंच प्रतिबिंब आहे. सकारात्मक विचार करा. सुंदर आणि निरोगी जीवन जगा. कसं असतं बघा, जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणीही हरू शकत नाही. जिरं, ओवा, मेथी आणि बडीशेप याची पावडर मी बनवून ठेवलेली. तर सकाळी सकाळी त्याचंच पाणी मी बनवलं आहे. तर हे पाणी उकळवलं आणि नंतरच हे आपण थोडंसं कोमट झाल्यानंतर ग्लासमध्ये ओतून घेतलं. तर याच्यामध्ये एक लिंबू पिळायचं. हे वजनसुद्धा कमी होतं. पाचनच्या समस्यासुद्धा दूर होतात, कारण त्याच्यामध्ये मेथी, ओवा, बडीशेप आणि जिरंसुद्धा आहेत. हे पिल्यानंतर मी इथं आता डिटॉक्स वॉटर बनवणार आहे. एकदम साध्या पद्धतीचं आणि हेल्थसाठी भरपूर असं फायदा मिळणारं हे पाणी आहे. तर नक्की तुम्ही बनवून बघा. याची चवसुद्धा मस्त आहे. तर इथे तुळशीची पानं घेतलेत, कढीपत्ताचे 2-3 देठं असं तोडून घेतले आणि आता आपण पुदिना पण घ्यायचा. तर फ्रेश पुदिना, फ्रेश तुळशीची पानं आणि कढीपत्ता किचन गार्डनमधून घेतलं आणि हे स्वच्छ धुवायचं आणि ह्याच्यापासूनच आपण आज डिटॉक्स वॉटर बनवणार आहे. तर ह्या तिन्हींना मिक्स केल्यानंतर एक गुणकारी पाणी बनेल. तर हे पाणी आपण सकाळी बनवल्यानंतर 2 तासांनी पिऊ शकतो आणि दुपारपर्यंत हे पाणी संपवून टाकायचं. हे पाणी पिल्यामुळे तुम्हाला जास्त भूकसुद्धा लागणार नाही, पोट भरल्यासारखं वाटेल आणि पाणी पिण्याची इच्छा जास्त वाढेल, म्हणजे चव जास्त आहे ह्या पाण्याला. तर नक्की वेगवेगळ्या पद्धतीचं डिटॉक्स वॉटर बनवून बघा. तर मी आत्तापर्यंत भरपूर प्रकारचे डिटॉक्स वॉटर कसं बनवतात ते सुद्धा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पहिले व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा. तर आता नाश्त्यासाठी मी इथं कलिंगडाचा ज्यूस बनवते. तर कलिंगडं कट करण्याची साधी सोपी पद्धत बघा. एकदम मस्तपैकी कलिंगडं कट करून घेता येतं. तर सगळीकडून चाकू फिरवून घ्यायचं साईडने आणि नंतर असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आता बघा ताटामध्ये इझिली आपण हे तुकडे काढून घेऊ शकतो आहे, म्हणजे जास्त काही आपल्याला ह्याच्यासाठी मेहनत करावी लागणार नाही. तर अशा पद्धतीने मी नेहमी कलिंगडं कट करत असते. तर आता बिया वगैरे सेपरेट करायच्या नाहीत, बिया आपण तशा टाकणार आहे. आणि आल्याचे 2 छोटे तुकडं मी घेतलेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कलिंगडाचा गर आणि आल्याचे तुकडे 2 घेते आणि हे मिक्सरमधून चांगलं असं फिरवून घ्यायचं आणि मस्तपैकी ज्यूस बनून तयार झाला आहे. तर हा ज्यूस पिल्यामुळे पाण्याची कमतरता भासत नाही आणि वजनसुद्धा कमी होतं. आज आपण ब्रोकोलीपासून स्वादिष्ट अशी भाजी बनवणार आहे. तर ब्रोकोली आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे वजन कमी होतं, पाचनक्रिया सुधारते. नंतर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ही एकदम शरीराला चांगली असते. विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये फायबर असतं. तर हे खाल्ल्यानंतर लवकर भूकसुद्धा लागत नाही. ब्रोकोली नेहमी आपल्या जेवणामध्ये असायलाच पाहिजे, म्हणजे 8 दिवसातून एकदा तरी आपण ही भाजी बनवायलाच पाहिजे. प्रचंड फायदे आहेत, तुम्ही सर्च करून बघू शकता. तर मी कट करून घेतली आणि आता स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि गरम पाण्यामध्ये जस्ट उकळी येईपर्यंत आपण हे या पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तर कधीही ब्रोकोली बनवताना याच पद्धतीने मिठाच्या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची असते, म्हणजे जे काही असेल ते सगळं निघून जातं. तर आणि इथं बघा, मी ब्रोकोली बनवण्यासाठी टोमॅटो घेतलेला आहे, छोटं कांदं घेतलेत आणि अद्रक, लसूण, कोथिंबीर, लाल मिरच्या वगैरे घेतलेत. तर इथं मी स्पेशली लोखंडाचा मोठा तवा घेतला आहे जाडसर. याच्यामध्ये जिरे आणि कांदे मी टाकून घेते. अद्रक, लसूण हे पण टाकले आणि हे चांगलं भाजून घ्यायचं. तर लोखंडाच्या भांड्यामध्ये काहीही आपण बनवलं तर ते शरीराला चांगलं असतं, त्यामुळे लोखंडाच्या भांड्यामध्येच बनवण्याचा प्रयत्न करा. मातीची भांडीसुद्धा शरीरासाठी चांगली आहेत. तर मी पुढे मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्हाला दाखवेन. बराच दिवस झालं मातीची भांडी खराब झालेत, त्यामुळे आत्ता माझ्याकडे नाहीत भांडी आणि होती ती मी गावी भरपूर घेऊन गेलेली, त्यामुळे आत्ता जस्ट घरात नाहीत भांडी. आणि लोखंडाची भरपूर भांडी आहेत माझ्याकडे, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या कढईसुद्धा आहेत. तर इथं बघा, याचा कलर ब्राऊन झालेला आहे. तर आता याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायची आणि हे सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जोपर्यंत टोमॅटो शिजत नाही तोपर्यंत आपण हे मिक्स करून हलवून व्यवस्थित झाकण ठेवून हे शिजायला ठेवायचं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर त्याची चव पण वाढेल आणि जे काही ह्या भाजीतून आपल्याला भेटणार आहे सगळं काही आपल्याला भेटून जाईल. एकदम पौष्टिक पद्धतीची ही भाजी आहे, नक्की करून बघा.
आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आपण तेल टाकणार नाही. बऱ्याच कमेंट्स असतात की तेल खात जावा, एक तरी चमचा तेल खायला पाहिजे. तर मी नेहमीच तुम्हाला सांगते, फक्त 30 दिवसासाठी आम्ही हे करतो आहे, नंतर आम्ही तेल खाणारच आहे कमी प्रमाणामध्ये. तर आता फक्त 30 दिवसासाठी आम्ही हे करतो आहे. तर हे बघा, गरम पाण्यातून हे मी काढले आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घेते. तुम्हाला जसं तुकडं आवडतात, मोठं छोटं तुमच्या आवडीने करू शकताय, पण आमच्या इथं जास्त मोठं आवडत नाही, त्यामुळे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले. तर आता इथं बघू शकताय, जो कांदा टोमॅटो टाकलेला सगळा काही मसाला आहे तो पण शिजला आहे आणि हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर हा थंड झाल्यानंतर, वाफ वगैरे केल्यानंतर मी मिक्सरमधून फिरवून घेतला. तर अशी पेस्ट तयार झाली. एकदम वेगळ्या पद्धतीची ब्रोकोलीची भाजी मी बनवते. अशा पद्धतीची भाजी तुम्ही यूट्यूबवरती अजून कुठेही पाहिली नसेल, कारण ब्रोकोली मी वेगवेगळ्या पद्धतीने नेहमी ट्राय करून बघत असते, त्यातूनच निघलेली ही भाजी आहे. तर कढईमध्ये मी कढीपत्ता टाकला, लाल मिरच्या टाकल्या आणि इथं मी कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकलेला आहे. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथं मसाला तुमच्या आवडीने ॲड करा. तर हे बघा, ही जी पेस्ट आहे तीसुद्धा याच्यामध्ये टाकायची आणि चांगली भाजून घ्यायची. तर आता हे व्यवस्थित हलवून आपण झाकण ठेवणार आहे याच्यावरती, म्हणजे हे एकजीव होईल सगळं. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साखर आणि तेल सोडल्यानंतरचा हा 18वा दिवस आहे. 18व्या दिवशी आम्ही काय काय खाल्लं हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर फुल दिवसाचा डाएट प्लॅन मी रोजच शेअर करत असते. तुम्हाला जर या रेसिपी आवडल्या तर नक्की करून बघा. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे मी आणि हे पाणी टाकल्यानंतर थोडंसं उकळी येईपर्यंत आपण हे शिजू द्यायचं. जशी उकळी फुटली की आपण ह्याच्यामध्ये जी ब्रोकोली आपण कट करून ठेवलेली आहे ती याच्यामध्ये टाकायची आणि दोन्ही थोड्या वेळ जस्ट शिजू द्यायचं, कारण ब्रोकोली पण पूर्णपणे शिजलेली नाही. त्यामुळे ती शिजली का आपण गॅस बंद करायचा, ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाका आणि अशी ही आपली भाजी तयार होईल. तर ही भाजी तुम्हाला घट्ट बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकताय सुक्यामध्ये, आणि जर तुम्हाला पातळ बनवायची असेल तर अशी पाणी टाकूनसुद्धा बनवू शकताय. तर आम्ही असे हे उकळी फुटली आहे त्याला आणि थोड्या वेळ शिजू द्यायचं. ब्रोकोली शिजली की मग ही भाजी तयार होईल. तर चवीनुसार मीठ वगैरे आहे का नाही बघा आणि नंतर अजून पाहिजे असेल तर वरून टाकू शकता तुम्ही. मस्त बघता क्षणी खाऊ वाटणारी ब्रोकोलीची भाजी तयार झाली आहे. तर पाणी थोडंसं आटलं आहे आणि घट्ट झाली आहे भाजी. आज मी बाजरीच्या पिठापासून डोसा बनवते. इन्स्टंट म्हणजे लगेच बनणारा हा डोसा आहे. तर इथं मी 2 वाट्या बाजरीचं पीठ आणि 1 वाटी दही घेतले. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फक्त टाकायचं, लगेचच डोसा बनतो. तर मी व्यवस्थित हे फिरवून घेतलं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर पातेल्यामध्ये हे पीठ मी काढून घेतलं आहे. तर एवढं लूज मी बनवलं आहे, जसं आपल्याला डोसा बनवण्यासाठी लागतं तसं बनवून घ्यायचं. इथं मी नॉनस्टिकचा तवा वापरते, कारण बिना तेलाचा डोसा आपल्याला लोखंडाच्या तव्यामध्ये बनवता येणार नाही. त्यासाठी नॉनस्टिकचा तवा वापरला आहे. खरं तर नॉनस्टिक आपल्या शरीरासाठी चांगलं नाही, बट असं कधीतरी वापरू शकतो आपण. तर हा डोसा बघा किती मस्त बनला आहे. बाजरीच्या पिठापासून बनवता येतो की नाही हा बऱ्याच जणांचा प्रश्न असेल, पण तुम्ही इथे बघू शकताय मस्त डोशाला कलरसुद्धा आला आहे आणि जसा तांदळाच्या पिठापासून बनतो तसाच बनलेला आहे. तर दोन्ही साईडने आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि इथे तुम्ही बघू शकताय जवळून. तर असा हा डोसा बनला आहे. तर बाकीचे सगळे डोसे पण मी तसंच बनवून घेते. आज दुपारी बाजरीचा डोसा आणि ब्रोकोलीची भाजी हेच जेवण आहे. तर सगळ्यांना आवडेल असा हा डोसा आहे, नक्की करून बघा. आणि इथं मोड आलेले हिरवे मूग आहेत, तर स्वच्छ धुवून मी फक्त हे भाजून घेणार आहे. इथं मी छोटीशी क्यूटची लोखंडाची कढई घेतली आणि त्यामध्ये हे हिरवं मूग टाकून मी भाजून घेते. तर हिरवं मूग खाल्ल्यामुळे वजन कमी होतं आणि आपल्या शरीराला भरपूर फायदे होतात. तर याच्यामध्ये मी पिंक मीठ टाकते, कारण ह्याची एक वेगळी चव असते, त्यामुळे सलाडमध्ये वगैरे आपण टाकू शकतो, पण रेग्युलरमध्ये आपण ते वापरायचं नाही. म्हणजे रोजच्या भाज्यामध्ये पांढरंच मीठ वापरायचं आणि आपण सलाड वगैरे करत असेल तरच हे पिंक सॉल्ट वापरायचं असतं. तर मूगसुद्धा भाजून तयार आहेत. इथं मी गाजर, कांदा आणि बीटरूट आणि थोडंसं मूग टाकून असं हे सलाड बनवलं आहे. याच्यामध्ये मी पिंक सॉल्ट टाकले आणि मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे. तर अशी ही दुपारची पौष्टिक स्वादिष्ट आपल्याला सगळं पोषण मिळणारी थाली तयार आहे. दही घेतलेलं आहे, मोड आलेलं हिरवं मूग आहे, सलाड आहे आणि इथं ब्रोकोलीची भाजी आणि बाजरीच्या पिठापासून बनवलेला डोसा.
तर असं हे दुपारचं जेवण आहे. आम्ही पोट भरून जेवण करतो, असं काही नाही की डायटिंग आहे म्हणून थोडंसं खायचं. तर पोट भरून आम्ही जेवतो आहे, फक्त बिना तेलाचं खातो आहे, एवढंच आहे. तर 30 दिवसानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करेन की कसं काय होतं हे दिवस, किंवा काय काय आम्हाला प्रॉब्लेम आलं किंवा आलं नाहीत ते. तर आता रोज भाकरी आणि 30-30 भाजी नको, म्हणून आज जरा वेगळ्या पद्धतीचं जेवण मी बनवलं आहे. तर तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट्स करा. तर इथं बीट किसून घेतलं आहे, ओले कांद्याची पात घेतली चिरून, इथं चिली फ्लेक्स घेतलेत, गाजर किसून घेतलं आहे, कांदा किसून घेतला आहे, कोथिंबीर घेतलं आहे. तर हे सगळं आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण बाजरीच्या पिठामध्ये दही टाकून आपण ते पीठ मिक्स करून घ्यायचं आणि ते पीठ ह्याच्यामध्ये टाकायचं. तर पौष्टिक असा बाजरीच्या पिठापासून बनणारा थालीपीठ आज आपण बनवतो आहे. एकदम हटके चव आहे आणि एक जरी थालीपीठ तुम्ही खाल्लं तरीसुद्धा तुम्हाला सगळं पोषण भेटेल आणि पोटसुद्धा भरेल. एवढं मस्त हे थालीपीठ बनतं. तर कधी कधी रात्रीचं असं बनवून बघा. खरं तर रात्रीचं जेवण 6च्या आतच करायचं असतं, पण आम्ही येतो 8 नंतर घरी, त्यामुळे आम्हाला काही ते पॉसिबल होत नाही. पण तुम्ही जर घरीच असाल, तुम्हाला जमत असेल तर 6च्या अगोदर जेवण्याचा प्रयत्न करा. 6च्या अगोदर जर तुम्ही जेवलात तर कोणतंच आजार तुम्हाला होणार नाहीत. पाचन क्रिया पण चांगली राहते, वजनसुद्धा आटोक्यात राहतं. तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यापासून थालीपीठ बनवूया. मीठ वगैरे बरोबर आहे का नाही ते पण बघा. आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची असेल तर टाकू शकताय, लाल मिरचीची पावडर टाकायची असेल तर तीही टाकू शकताय. इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतला आहे आणि त्याच्यावरती असं हे पसरून ठेवते व्यवस्थित. तर तवा थोडासा गरम आहे, जास्त गरम नाही, त्यामुळे व्यवस्थित पसरता येते. नाहीतर काय होतं की एवढं व्यवस्थितपणे पसरता येत नाही. तर हे थालीपीठ भाजण्यासाठी जरा वेळ लागेल, कारण थोडंसं हे जाड असतं त्यामुळे. तर आता बघा, पाठीमागची साईड पूर्णपणे लालसर झाली का आपण ह्याची साईड बदलायची आणि बदलल्यानंतर दोन्ही साईड व्यवस्थित हे शिजलं पण गेलं पाहिजे आणि व्यवस्थित भाजलं पण पाहिजे. तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून सुद्धा हे शिजवू शकता. नसेल तर जस्ट असं कुरकुरीत पाहिजे असेल तरीही असंच ठेवलं तरी चालेल. तर आता बघा, खालची साईड व्यवस्थित भाजली गेली असं वाटतंय, कारण उलटण त्याच्यामध्ये गेलं की समजून जावा की खालची साईड व्यवस्थित झाली. जर आपण ह्याच्यामध्ये तूप किंवा तेल वापरत असतो तर हे एकदम कुरकुरीत झालं असतं, पण आता आपण काहीच नाही टाकत त्यामुळे असं हे दिसतंय. आणि पाठीमागची साईडसुद्धा भाजून घ्यायला जरा जास्त वेळ लागतो आहे, बट इथं मी लगेच तुम्हाला दाखवलं आहे. तर असं हे थालीपीठ तयार आहे, रात्रीचं जेवण. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.